महायुतीमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि समोर जर आता तुमच्या विरोधात आहे आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर ते तुमच्या पक्षासोबत अलायन्स करण्यासाठी तयार होईल तर तुम्ही ते मान्य कराल का? प्रफुल्ल पटेलने असा प्रस्ताव दिला होता प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असे सांगितलं आहे की जिथे ज्या पक्षासोबत अलायन्स करणे पॉसिबल होईल ते आम्ही करू. ते म्हणणं तेच आहे ना, करायचं की नाही करायचं स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतला जाईल आणि त्याच्यामुळे हा जो अलायन्सचा जो इश्यू आहे तो त्यावेळेच्या सिक्वेन्सला बघूनच तो केला जाणार आहे. त्यामुळे पण तुम्हाला प्रफुल्ल पटेलनी काँग्रेससोबत अलायन्स करायचा काही प्रस्ताव दिला असेल तर तसं असेल तर मला सांगा. नाही, त्यांनी नेमकं पक्षाचं नाव घेतले नाही, पण ज्या अलायन्स पॉसिबल होईल ते असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये तुमचाही पक्ष येऊ शकते किंवा इतर कोणताही पक्ष राहू शकतो. आपली आत्ता त्याला नाही ना, जर तर मध्ये जाण्यापेक्षा ज्यावेळेस निवडणुकी प्रक्रिया सुरू होईल आणि जे काही सिक्वेन्स त्या ठिकाणी तयार होईल त्या पद्धतीचा निर्णय आम्ही घेऊ. आता ओला दुष्काळ झालेला आहे आणि महायुती सरकार महाराष्ट्राची ते त्यांच्याकडे लक्ष देत नाही, काय सांगा? राज्यातलं महायुतीचं सरकार आणि केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात टाकणं, शेतकऱ्यांना त्रास देणं, त्यांचं आयुष्य बर्बाद करणं हाच या महायुतीचं आणि मोदी सरकारचं ध्येय आहे. आणि त्याच्यामुळे अन्नदात्याची जी हालअपेष्टा हे लोक ज्या पद्धतीने करतात आहे त्याला शेतकरी कधी माफ करणार नाही, भाजप आणि महायुतीचं. काही दिवसांपूर्वी ओबीसींचा लाखोंच्या संख्येमध्ये पुण्यामध्ये आंदोलन झाला आणि तिथे काही भाजपचे आमदार होते, परिणय फुके होते, विनोद अग्रवाल होते आणि त्या भाजपच्या सरकारने मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण दिलं आहे आणि तेच आता त्यांचा विरोध करत आहेत किंवा ते ओबीसींना समर्थन करत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते लोकांना गुमराह करत आहेत. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटर जे लागू केलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना दिलं जाईल हे तर त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की 2014 देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की राज्यात आणि केंद्रात सरकार आलं भाजपचं तर आम्ही 16% ओबीसीचं आरक्षण न काढता वेगळं आरक्षण मराठ्यांना देऊ. त्यावेळेस ते खोटं बोलले होते का हा एक प्रश्न. आणि आता जे हैदराबाद गॅजेटरच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली आहे तर याचा अर्थ आहे की ओबीसीचा विश्वासघात राज्यातल्या महायुतीच्या आणि फडणवीस सरकारने केलेला आहे. आता त्यांचे जे भाजपचे आमदार सरकारच्या धोरणाच्या विरोधात जात असतील खरं तर त्यांना साधा विरोधात जाण्याची गरज नाही, त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा आणि ओबीसीच्या बरोबर ते आहेत हे सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. तर हे जे नकलीपणा जो आहे नकलीपणा त्यांनी दूर केला पाहिजे आणि वास्तविकतेच्या पुढं गेलं पाहिजे असा त्यांना सल्ला आहे. पण ओबीसीची आज परिस्थिती अशी आहे की मुलांच्या स्कॉलरशिपचे पैसे दिले जात नाही, उच्च शिक्षणाचे पैसे दिले जात नाही. ओबीसीच्या मुलांसाठी हॉस्टेल तयार करून देतो म्हणाले, त्याचे हॉस्टेल अजून तयार झाले नाही. गिऱ्हाईच्या घरात भरतात, व्यवस्थित घरं त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे कुठल्याही अशा कचरा काळीमध्ये ओबीसीच्या पुन्हा मुलांना ठेवलं जातं. त्यामुळे नोकऱ्यामधलं आरक्षण आपण पाहिलं ते सुद्धा बरोबर मिळत नाही. आणि म्हणून सातत्यानं ओबीसीवर अन्याय करणारे हे सरकार जे आलेलं आहे भाजपचं थोतांड त्याचा असली चेहरा आता ओबीसी समाजाच्या समोर येतो. दिवाळीच्या सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना कशा प्रकारे शुभेच्छा? बघा, हिंमत ठेवली पाहिजे कारण की दिवाळीचा सण हा आम्हाला सगळ्यांना एक संदेश देतो की अंधाऱ्या रात्री म्हणजे अमावस्याच्या दिवशीच ही लक्ष्मी पूजा होते आणि एक दिवा हा त्या अंधाराला पूर्ण बाजूला सारून तिथं प्रकाश निर्माण करतो. त्याचप्रमाणे या सणाचं मुख्य उद्देश आम्ही सगळ्यांनी समजलं पाहिजे. केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपचं सरकार महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं शेतकरी आणि बहुजनांना संपवायसाठी निघालेलं आहे, रोजगारांना बर्बाद करायला निघालेलं आहे, या सरकारच्या अत्याचारापासून न घाबरता
एकजुटीनं या सरकारला परास्त करून जनतेच्या हिताचं काँग्रेसचं सरकार या देशात आणि राज्यात आणण्यासाठी जनतेने सहकार्य करावं, तरच देशामध्ये आणि राज्यामध्ये जनतेला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यामध्येच म्हणजे प्रकाशामध्ये आणण्यामध्ये यश प्राप्त होईल, अशा शुभेच्छा मी या ठिकाणी देतो.